शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सालभोई येथील शैक्षणिक उपक्रमांतर्गत क्षेत्रभेट मानसपाडा देवसाने येथील प्रकल्पाला भेट देऊन येथील भौगोलिक माहिती अभ्यासली। या प्रकल्पाचा फायदा दिंडोरी, मनमाड, येवला या तालुक्याला मोठ्या प्रमाणात झाला आहे। येथील प्रकल्प पाण्यासाठी काढलेले बोगदे बघूनच मुलांनी अनेक प्रश्न मांडले। या प्रसंगी माध्यमिक शिक्षकांनी सर्व मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देत या प्रकल्पाची निर्मिती ही फक्त स्वप्नातच होती, परंतु या प्रकल्पाला लाभलेले माननीय मंत्री नरहरी झिरवाळ साहेब तसेच माननीय मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून हा प्रकल्प कसा उभारला गेला याचं स्पष्टीकरण दिलं। या प्रमुख प्रकल्पाचे खास वैशिष्ट्य म्हणजे समुद्र सपाटीपासून धरण माथा पातळी 722 मीटर आहे, पूर्ण संचय पातळी 718 मीटर, तर अडवलेले नाले एकूण 12 आहेत। जोड आणि वळण बोगद्याची लांबी 10.16 किलोमीटर आहे। उंदा नदीच्या हस्ते जवळ पाणी सोडण्यासाठी चर 3.20 किलोमीटर, वळण योजनेसाठी संपादित जमीन 64.24 हेक्टर व वन आणि 30.18 हेक्टर खाजगी लाभलेली आहे। योजनेची एकूण किंमत 328 कोटी 45 लाख एवढी आहे। तर अशा प्रकारे हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारून दिंडोरी, मनमाड, येवला ही तालुके सुजलाम सुफलाम झालेली आहेत। याचा फायदा येथील स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात झालेला आहे। या दरम्यान अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले। या सर्व प्रश्नांची उत्तरे श्री पी.एच. बागुल व श्री एस.एस. गायकवाड यांनी दिली। तसेच मुलांच्या सर्व शंकांचं निरीक्षण करून पाणी कशा प्रकारे येवला तालुक्यापर्यंत पोहोचवले हा सर्व इतिहास मुलांना समजावून सांगितला। मुलांनी या क्षेत्रभेटीवेळी आपल्या नोट्समध्ये नोंदवून अहवाल शाळेत सादर केला। यावेळी मुलांना आनंद वाटला। या क्षेत्रभेट संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक श्री ए.के. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले। तसेच शाळेतील माध्यमिक शिक्षक श्री पी.एच. बागुल, श्री एस.एस. गायकवाड, पदवीधर शिक्षक श्री जी.एम. कोल्हे, क्रीडा शिक्षक श्री टोपले सर, प्रयोगशाळा परीक्षक श्री एन.आर. खंबाईत, श्री देशमुख सर, श्री एम.आर. बरिहिरम मॅडम, श्री पी.एस. गवळी सर तसेच अधीक्षक बी.डी. भोये सर यांच्या विशेष प्रयत्नातून ही क्षेत्रभेट साकार झाली। जनमत न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।